Hello. Welcome back to our channel. लाईफ ऑफ आदिरेश. Yes. So नवीन व्हिडिओ. हां, सो काय आम्ही आपण- ऍक्च्युली आता सध्याला इंट्रोडक्शन द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं ह्याच्यावरती विचार करत होतो, पण हा क्विकली बघून आलाय की कसं दिसतंय मागून. पाणी हवंय. सो आम्ही आता सध्याला जर तुम्ही व्हिडिओजमध्ये आमच्या बघितलं असेल 1-2 व्हिडिओमध्ये मागच्या की आम्ही इंट्रोडक्शन काइंड ऑफ अ व्हिडिओ क्लिप छोटीशी चालू केली आहे. जर तुम्हाला ती आवडली असेल तर प्लीज आम्हाला सांगा, किंवा त्याच्यात मध्ये काय असं काहीतरी हो, चेंजेस जरा वाटतात प्लीज एडिटिंग वगैरे प्लीज काय आम्हाला सांगू किंवा शकता तुम्ही बनवून देऊ शकत असाल तर फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट. थोडंसं आम्हाला, आम्ही नवीन आहे ना, आपल्याला नवीन आहे ना. सो येस, सो आता आज आम्ही विचार केलेला आहे की आज आम्ही आता सध्या श्रावण चालू आहे. इट इज श्रावण टाइम सगळीकडे. सो हां बरोबर. सो आम्ही असं विचार केलेला की आम्ही non-veg खायला गेलेलीस ना श्रावण चालू ना, म्हणून एकदम फुल. पण तो व्हिडिओ आम्ही जर टाकलेला नाहीये. सो हां, तो व्हिडिओ आम्ही नंतर टाकू. आता विचार केला श्रावण झाल्यानंतर, म्हणजे गणपती सगळं झाल्यानंतर घालू. पण हां, लेट्स कम टू द टॉपिक. सो आम्ही आता आज विचार केला आहे की आम्ही श्रावणातलं उपवासाचं खाणार आहोत, फुल डे. वाव. सिरियसली. ह्याला उपवासातलं जेवणापैकी सगळ्यात जास्त साबुदाणा खिचडी खूप आवडते. खूप म्हणजे खूप आवडते. खिचडी. तर तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे साबुदाणा खिचडीसाठी. प्लीज इग्नोर दिस मेस. हे उचल, हे धर. हे म्हणता येतं आमच्या इथे साबू खिचडी रेडी आहे. नाश्त्याला साबुदाणा खिचडी. येस, हे जे आहे हे तुम्ही इग्नोर करू शकतात. हे म्हणताय नाही, सध्याला खाऊन ठेवलेलं आहे, आता बस झालेलं आहे. पण असंच आम्ही फुल डे आज काही ना काहीतरी खाणार आहोत. साफ नाही, साफ आहे. सॉरी, तुझं तोंड नाही ते मला वाटलं फ्रीज तुझं तोंड नाही. सो आम्ही आज असं विचार केलेला आहे की आज फुल डे काही ना काहीतरी उपवासाचं खाणार आहोत की आम्हाला पण जरासं चांगलं वाटू दे. आमच्याकडे उपवास मी नाही करत ना, मोमो करतो. हा बघा, ना हा करतो ना मी करते. आमच्याकडे उपवास फक्त एकच व्यक्ती करते, ती आहे उज्ज्वला. श्रावणातला फक्त नाही कर. श्रावणातला उपवास नाही करत. अजून कोणता उपवास करतोस तू? संकष्टी करतो मी. अंगारकी फक्त. हा, आणि 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 अंगारकी संकष्टी. आणि फक्त श्रावणातला नाही करत असं बोलून दाखवणार हा माणूस नाही. पण जेव्हाही कोणाचा उपवास असेल त्यांच्यावर मी पण उपवास धरतो, कारण त्याला उपवासातलं जेवण आवडतं. आणि त्याचं असं असतं की ब्रेकफास्ट तो करतो उपवासातलं, कारण साबू खिचडी बनलेली असते. पण बाकीच्या टाइमला तो उपवासातलं नाही खात. चला साबुदाणा खिचडी घेऊया, नाश्ता करूया. मला पण घे, पण दही रायता नाही केलं. दही रायता नाही म्हणजे दही आणि ते नाही केलंय. काय दही घेऊ की नुसतं डायरेक्ट दही घेऊया? हो आई. आता तुम्हाला डिरेक्टली कट करून आम्ही प्लेट दाखवतो. असं खतरनाक प्लेट माझ्या हातात माझ्या नवऱ्याने दिल्याबद्दल थँक्यू. त्याची प्लेट पण मस्त आहे. यस, छान 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 छान. कसं मला सांगशील? खाऊन बघ. आमच्या मावशी खतरनाक बनवतात खरं तर. अरे मला वाटलं कसं आहे सांग, म्हणजे मला वाटलं तू बनवलंयस. नाही म्हणजे मी नाही बनवलंय. मस्त. ह्याच्यानंतर तुला काय खायची इच्छा आहे, म्हणजे उपवासातलंच? उपवासातलं ऑब्व्हियसली आज पूर्ण दिवस उपवासातलं खायचं आपण. असं काय खायची इच्छा तुझी? तसं मी साबुदाणा खिचडी दिवसभर खाऊ शकतो. नाही, आणि ऍसिडिटी पण घेऊ शकतो. वय झालंय रे तुझं, काहीतरी आपल्या वयाच्या हिशोबाने बोला. आय एम स्टील यंग ॲट हार्ट. बाय हार्ट, ॲट हार्ट. ॲट हार्ट म्हटलं ना. आय एम स्टील यंग. मी दिवसभर साबुदाणा खिचडी खाऊ शकतो. पण आज आपण काय खाऊया, तू बोलशील तर. बोल ना एक काहीतरी छानपैकी. आपण काय खाऊ शकतो नेक्स्ट? मला आवडतं शेंगदाण्याची आमटी. त्याच्यासोबत मे बी भगर नाही, मे बी आय कॅन से वरई राईस. वरई हा भगर. ठीक आहे. आता काय सांगायचं तुला कसं वाटतं उपवासाचं आज खाऊन? आजच्या ब्लॉग मध्ये तू फक्त उपवासाचं खाणार आहेस, म्हणजे तुला असं काय तुला असं जेवण मी ना बघ. अशा तऱ्हेने आमच्या मंत्यानी बाटली पाडलेली आहे. काही चालेल, खाऊन भेटतो. पण ही प्लेट जर बघाल, दिस इज लाईक अ हेवन. थांबा, मी पण टेस्ट करणार. साबू खिचडी आवडत नाही मला असं म्हणणं आहे की मला साबू खिचडी आवडत नाही बोलणार, पण मला एक्सेसिव्ह साबू खिचडीने खूप ॲसिडिटी सारखं फील होतं. मला माहिती नाही वयामुळे होत आहे, बिकॉज ऑफ द एज, आय डोंट नो, बट बिकॉज ऑफ द
थिंक आय एजमुळे होत असेल. अच्छा खूप मस्त आहे ही. खूपच मस्त आहे ती स्नोई बिचारी बाहेर आहे कारण तिला जरासं ऊन द्यायचं आहे असं सांगितलं गेलं त्यामुळे तिला ऊन खाण्यासाठी जरा वेळ बाहेर ठेवलं पण ती आतमध्ये येईल आता पण तिला साबू खूप आवडते म्हणजे स्नोईला पण साबू आवडतो म्हणून तिला साबुदाणा खिचडी ऑलरेडी झालेली आहे खाऊन जराशी भेटू आता जस्ट आमची साबू खिचडी खाऊन झाली आहे जी मस्त होती स्नोईची तिसरी प्लेट ऑफकोर्स पण जसं मोमो बोललेला की त्याला भगर आणि बटाट्याची आमटी खायची आहे तर मी सरप्राइझिंगली ॲज अननोईंगली माहिती नाही मला मी माहिती असेल मोमोची टेलिपॅथी बट मी अननोईंगली त्याच्यासाठी बटाट्याची आमटी आणि ते भगर म्हणजे वरई राईस हे आधीच सांगितलेलं पण हे मोमोला माहिती नाही म्हणून त्याला सरप्राईज आहे पण आपण बघूया त्याची रिॲक्शन नंतर त्याला अजून काहीच आयडिया नाही काय बनलंय काय नाही कसं वाटतं तुला असं तुझं सांगितलेलं नाही पण मला एक सांग गोष्ट कसं वाटतं तुला की तू जे सांगितलेलं ते मला बनवून मिळालेलं आहे पण तुला माहिती आहे हे आधीच बनलेलं होतं बेसिकली मला माहिती होतं की तू असं काहीतरी मागशील सो आय ऑलरेडी द टेलिपॅथी वा की मला माहिती होतं की तू इथे उजू पण खाते तिची हालत बिचारीची उजू मला अशी बघणार आहे पण हा आहे वरी आणि शेंगदाण्याची आमटी विथ बटाटा इन दिस बट मी बटाट्याची आमटी म्हणालेली ॲक्च्युअलमध्ये बट ह्याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात हे मला आत्ता रिसेंटली कळलेलं आहे ॲक्च्युली मी सगळं ठीक आहे पण पाऊस खतरनाक पडतो इथे म्हणजे आहे क्लायमेट बघ खतरनाक क्लायमेट सो आता माझ्या डोक्यात असं आलं आहे आता डिनर टाईम आहे सो इव्हनिंग स्नॅक आम्ही काहीच केलं नाही बिकॉज आम्ही 4:30 वाजता खाल्लं तर मग आमचं पोट खूप पॅक होतं आता थँकफुली मनते आणि मोमो दोघंही गेलेले आहेत जरासं खाली ब्रेक दिलेला आहे मला तर माझ्या डोक्यात असं आलं आहे की आम्ही 2 ऑप्शन आहे एक थालीपीठ जे उपवासाचं फ्लावरचं बनतं ते पिठाचं किंवा मग स्वीट पटाटोचं काहीतरी असं चटपटा टाईप्स काहीतरी बट आय फील स्वीट पटाटोचं चटपटा खायला गेलो ते स्नॅक टाईम इज ओके बट ते डिनरसाठी थोडंसं मे बी फिलिंग नसेल मग त्यामुळे माझ्या डोक्यात असं आलं की थालीपीठ करूया लेट्स सी मोमो काय बोलतो मी त्याला असं ऑप्शन नाही पण मी करणार तर थालीपीठच करणार तर स्वतःच्या हिशोबाने की थालीपीठच बट जर तो बोलला स्वीट पटाटोचं तरी त्याला थालीपीठच खावं लागणार ऑप्शन नाही म्हणून मी थालीपीठ करणार आहे आणि त्याचा चॉईस जे पण असेल लेट्स सी पण मी त्याला तरी ऑप्शन देईन फॉर बिंग अ फेअर पर्सन की त्याला काय खायची इच्छा आहे चला तर आमचा डिनर टाइम आहे आता आणि डिनर झालेला आहे म्हणजे करतोय आता आणि डिनरला आहे थालीपीठ आणि दही सो थालीपीठ हे काय मिक्स राजगिरा आणि काहीतरी वरई आणि 2-3 फ्लावर जे आपण उपासाला खातो ते मिक्स आहेत आणि हे आमचं एंडचं आहे ॲक्च्युली आम्ही प्लॅन केलेलं की साबुदाणा वडा बनवायचा आम्ही स्वतः बनवणार होतो पण ते आमच्याकडून झालेलं नाही म्हणतायमुळे सो परत कधी तर बनवूया हां आणि तुम्ही सांगा तुमचा आवडते पदार्थ उपवासाचे ओके मी खायला चालू केलं हिने चालू केलं कारण भूक लागलेली आहे आम्हाला पण मी जसं तुम्हाला काय सांगितलेलं की मी मोमोला ऑप्शन दिलेले की तुला काय खायचं आहे थालीपीठ खायचं आहे आणि रताळ खायचं आहे पण मोमोने थालीपीठ चूज केलं आणि मी जसं सांगितलं की मी थालीपीठच करणार आहे रताळचं स्नॅक पण आपलं राहिलेलं आहे स्नॅक बोललेलं ते मोमोने मिस करून टाकलं सो आता थालीपीठच बनलं हो मी छान बनवलं येस सो चला तर आता आम्ही हे पण खाऊया आणि काय नाही एन्जॉय हॅव फन आम्ही छान पूर्ण दिवस असं उपवासाचं खाल्लेलं आहे ज्याच्याने ऍक्च्युली हलकं पण वाटतं फक्त सकाळी साबू खिचडी खाल्लं तर जरा हेवी वाटतं आणि मस्त झोप काढलेली होती त्यानंतर मजा आली आम्ही आणि खूप टाइम नंतर आम्ही दुपारचं झोपलेलो आहे नाहीतर आमची झोप वाट लागते झोप होत नाही आमची तशी चला ठीक आहे आम्ही हा व्हिडिओ इथे आपण एंड करूया आणि सांगा तुम्हाला कोणती तुमचे फेवरेट डिश आहे उपवासाची
ओके, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर वॉचिंग लाईफ ऑफ आदिरेश. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. आम्ही सगळे व्हिडिओ अपलोड करतोय. आम्ही रील्स पण अपलोड करतो इंस्टाग्रामवरती. तर प्लीज आमच्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा. येस. थँक्यू. बाय.